श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 फेब्रुवारीला म्हणजे सोमवारी आली आहे माघ कृष्ण पक्षातील पंचमी तिथी. या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते. औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते. तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंह सरस्वाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन 5 दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले. म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते. रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते. पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो. पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो. वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरू आणि दत्तगुरू हे म्हणजेच आपले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज. आणि म्हणूनच आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंची तसेच आपल्या स्वामी महाराजांची आवर्जून पूजा आणि सेवाही करायची आहे. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपल्याला आज औदुंबर पंचमीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची. ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे, पण आपल्याला श्रीमंतीचा योग हा सुरू होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य गरिबी आहे ती दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता, कर्जमुक्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मांतरीची पापे नष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण होतील. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मण जेवण घातल्याचे फळ मिळते. तसेच औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाचं 1 लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाची अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धन, धान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतात. औदुंबर वृक्ष म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते दत्तगुरू. औदुंबर वृक्ष हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि शुक्र ग्रह हा धन संपत्तीचा कारक मानला जातो. आणि जर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान असेल तर आपल्याला कधीही धन संपत्तीची कमतरता राहत नाही. आणि म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची. ही सेवा केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरूंची कृपा तर होणारच आहे, पण आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह सुद्धा बलवान होईल.
हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजलेपासून 9:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये अखंड आगमन हे होत असतं. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो. तर आपल्याला काय करायचं, पीठ घट्ट मळायचं, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आहे. आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला 4 दिशेला 4 लांबातही टाकायचे आहेत. अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं. पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे. आता आपल्याला 5 प्रकारचं धान्य घ्यायचं आहे. म्हणजे काय तर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, गहू घ्यायचे आहेत, ज्वारी घ्या, बाजरा घ्या किंवा इतरही जे पण धान्य तुमच्याकडे आहेत, तुम्ही डाळसुद्धा घेऊ शकतात. अशा रीतीने तुम्हाला 5 धान्य घ्यायचे आहेत. म्हणजे आणि प्रत्येक धान्यामधला फक्त एक कोण आपल्याला घ्यायचं. म्हणजे एक दाणा आपल्याला गहूचा घ्यायचा आहे, एक दाणा आपल्याला बाजरीचा घ्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला 5 दाणे 5 धान्याचे एका प्लेटवर ठेवायचे आहेत आणि त्या प्लेटवर आपल्याला ज्या धान्य ठेवलेले आहेत त्या प्लेटवर आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे, जर तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्यासमोर ठेवा. आता तुमच्याकडे दत्तगुरूंचा फोटो पण नाही, मूर्ती पण नाही, मग काय करायचं, तर आपण सर्व स्वामी भक्त, तर आपल्याला स्वामी महाराजांच्या समोर हा चौमुखी दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला एक लवंगसुद्धा टाकायचे. ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवते त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असते. तसेच लवंगांपासून जेव्हा आपण कोणतेही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते. आता ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, एक फूल अर्पण करून घ्यायचं आणि देवघरामध्येच आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. श्री स्वामी महाराजांना, दत्तगुरूंना स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची की कोणत्या इच्छेकरता आपण हा इच्छापूर्ती दिवा जो आहे तो त्यांच्या समोर प्रज्वलित केलेला आहे. तुमची जी पण इच्छा असेल ती मनोभावे आपल्याला तिथे बोलायची आहे. आता हा जो चौमुखी दिवा आपण प्रज्वलित केलाय त्यामध्ये तेल किंवा तूप आपल्याला एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जो आहे तो प्रज्वलित होईल. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठायचं, स्नान करायचे, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा. ह्या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत तसेच जी लवंग आपण टाकली ती एका प्लेटमध्ये घ्यायची. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत फिरवायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो आणि आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. तसेच हा जो दिवा आहे तो आपण कणकेपासून तयार केलेला आहे. त्याचबरोबर त्या दिव्याखाली आपण जे 5 प्रकारचं धान्य ठेवलेलं ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक ते धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असते. हे दान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी तसेच दत्तगुरूंची भरभरून कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य, गरिबी ती दूर होते आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.